सध्या आपण भारत गॅस एजन्सी मुरुड या ठिकाणी आहोत. हे जे ग्राहक आहेत हे ग्राहक गॅस घेण्यासाठी आलेले आहेत. तर यांची समस्या अशी देखील आहे की गॅस बुकिंग देखील होत नाही. जर बुकिंग झाला तर गॅस मिळत नाही. खरं आहे का? गॅस बुकिंग 4-5 दिवस झालं गॅसच बुकिंग झाला नाही. बुकिंगच होईना गेलं आहे. तांत्रिक अडचणी आहे म्हणते. तांत्रिक अडचणी आहे. 2-3 दिवस झालं फोन बी लावला. 2-3 दिवस झाले तर फोन म्हणतात गॅस आहे अगर नाही असं काही त्याच्यातलं तेवढं क्लिअर सांगा ना गेले तर की मी 2दा फोन केला तर ती म्हणले गॅस नाही शिल्लक असं चालू आहे बोलायला. बरं, तुम्ही गॅस एजन्सीधारकाशी चर्चा केली होती का? फोन लावला होता मी त्यांना. फोन लावल्यानंतर काय उत्तर मिळालं? जाऊन या म्हणले ऑफिसमध्ये. म्हणलं ठीक आहे. आता आलो तर ऑफिस बंद आहे. ऑफिस बंद आहे. मग इथले जे गॅस एजन्सीधारक आहेत त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला आपला? फोन लावला होता ते गॅस जी देतात का ते त्यांच्याला फोन लावला होता तर ती फोन घेत नाही त्यांचा. ती काय ती कर्मचारी आहे ती कर्मचारी फोन घेत नाही. हां. बरं, गॅस तुमचा कधी बंद पडलेला आहे? आता 4-5 दिवस झाले. म्हणजे 4-5 दिवसापासून तुम्ही गॅससाठी एजन्सीकडे हो, काल बी आलतो. येत आहात, फोन करत आहात आणि तुम्ही गॅस बुकिंग करत आहात पण गॅस बुकिंग होत नाही, बरोबर? मग गॅस बुकिंग होत नसेल तर आपण गॅस बुकिंगसाठी काही दुसरा नंबर घेतला आहे का त्यांच्याकडून? 2 नंबर आहेत पण त्याच्यावर दोन्हीवर होत नाही. दोन्हीवरती गॅस बुकिंग होत नाही. सध्या BPCLनं भारतामध्ये असं जाहीर केले आहे की गॅसचा कुठंच तुटवडा नाही. पण मुरुड शहरामध्ये गेली 4 दिवस झालं गॅसचा खूप तुटवडा दिसून येतो आहे आणि ह्या तुटवड्याला जिम्मेदार कोण असा या जनतेतून प्रश्न निर्माण होत आहे. काय समस्या आहे आपली? गॅस संपलेला आहे घरचा, त्यामुळे मी इथं आलतो. दुकान बंद आहे. बरं, गॅस बुकिंग झाला आहे आपला? गॅस बुकिंग करायचं आहे आता. अजून केलेलं नाही. हां. पण आता सध्या शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की गॅस जोपर्यंत तुम्ही बुक करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला गॅस मिळणारच नाही. बरं. आणि तुम्ही गॅस एजन्सीशी काय संपर्क साधला होता? आता साधतोय. इथं दुकान बंदच आहे पण. दुकान बंद आहे. ठीक आहे, ओके.